लोकशाही व्यवस्थेतील कोणतीही संस्था दोषविरहित नसते. न्यायपालिकेलाही याला अपवाद नाही. त्यामुळे न्यायव्यवस्थेला पवित्र म्हणणे संविधानाच्या मूलभावनेच्या विरोधात आहे. एखाद्या संस्थेला पवित्र मानण्याची प्रवृत्ती पुढे अंधभक्तीला जन्म देऊ शकते, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले. डॉक्टर दंदे फाउंडेशनच्या वतीने वनामती सभागृहात इज द ज्युडिशियरी अ होली काऊ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी डॉक्टर पिनाक दंदे आणि ज्येष्ठ संपादक शैलेश पांडे उपस्थित होते. न्याय ओक म्हणाले की संविधानाने निर्माण केलेली न्यायपालिका ही धर्मनिरपेक्ष संस्था आहे. तिने कोणत्याही भीती, दबाव किंवा पक्षपाताशिवाय संविधान आणि कायद्याचे रक्षण केले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने ताजमहल, वने आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासह कामगार, महिला आणि सामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक दिशादर्शक निर्णय दिले आहेत. मात्र न्यायपालिकेतील गुणदोषांवर रचनात्मक चर्चा आणि टीका होणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या निर्णयांवर प्रत्येक नागरिकाला टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र न्यायाधीशांना सार्वजनिकरित्या उत्तर देण्याची संधी नसल्याने टीका करताना संयम बाळगणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली असली तरी न्यायव्यवस्था अद्याप सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पूर्णपणे यशस्वी झालेली नाही. तालुका आणि जिल्हा न्यायालयांमध्ये सुमारे 5 कोटी प्रकरणे प्रलंबित असून न्यायाधीश व कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच पायाभूत सुविधांचा अभाव ही मोठी समस्या आहे. या प्रश्नांवर वकील संघटनांनी आंदोलन करण्याची गरज असल्याचे न्याय ओक यांनी सांगितले. सरकारी हस्तक्षेप रोखण्यासाठी तयार झालेली कॉलेजियम व्यवस्था पूर्णपणे खराब नसली तरी तिच्या अंमलबजावणीत सुधारणा आवश्यक आहे. पर्यायी निष्पक्ष व्यवस्था तयार होईपर्यंत कॉलेजियम बदलणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता वाढविण्यासाठी कोर्ट कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण व्हावे. मात्र सोशल मीडियावरील अर्धवट व्हिडिओ क्लिप्सचा गैरवापर आणि मीडिया ट्रायल टाळणे आवश्यक असल्याचे सेवानिवृत्त न्याय अभय ओक यांनी नमूद केले. आजचा हा कार्यक्रम विशेष याच्यासाठी आहे की याचं टायटल आहे की ज्युडिशियरी इज ए होली काऊ. आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत हा न्यायपालिकेवर विश्वास ठेवूनच आपण ही चर्चा करणार आहोत. एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की या कार्यक्रमामागे कोणताही राजकीय पक्ष नाही, कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपण नाही आणि विरोधात भूमिका मांडण्याचा आमचा हेतूसुद्धा नाही. कोणतेही राजकीय एजेंडा घेऊन दंदे फाउंडेशननी हा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला नाही आहे. आमचा एजेंडा असेल तर तो फक्त एकच आहे आणि तो म्हणजे विचारांची मुक्तपणे देवाणघेवाण करणे. लोकशाहीतील महत्त्वाच्या संस्थांच्या भूमिकेवर मोकळेपणाने चर्चा व्हावी हीच आमची इथे सदिच्छा आहे. लोकशाही केवळ मतदानावरच आधारित नसून ती प्रश्न विचारण्याच्या स्वातंत्र्य, मतभेद व्यक्त करण्याच्या अधिकारावर चालते आणि प्रत्येक संस्था जबाबदार धरण्याच्या संस्कृतीने चालते. आपली न्यायपालिका हा भारतीय लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. संविधानाने न्यायपालिकेला स्वातंत्र्य स्थान दिलेलेच आहे. पण स्वातंत्र्य किंवा स्वायत्ता असणे आणि उत्तरदायित्वापासून मुक्त असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्वायत्ता आणि उत्तरदायित्वाची जबाबदारी यांचा समतोल हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे असं मला वाटते. न्यायपालिकेबाबत प्रश्न विचारणे म्हणजे तिचा अवमान करणे असं नाही. आपण मानू लागलो की समजा आपण असं करतो आहे तर ती सार्वजनिक चर्चेपासून आपले दारे आपण बंद करतोय असं मला वाटतं. न्यायपालिकेच्या सध्याच्या परिस्थितीवर सभ्यपणे तर्कशुद्ध आधारावर कायद्याच्या चौकटीत चर्चा करणे ही लोकशाही विरोधी गोष्ट नाही. उलट ती लोकशाहीच्या आरोग्यासाठी आवश्यक बाब आहे असं आम्ही सर्व मानतो. न्यायाधीशांचा सन्मान व्हायला पाहिजे, न्यायपालिकेचा सन्मान झाला पाहिजे, पण सन्मानाचा अर्थ प्रश्न विचारण्यावर बंदी असा असू शकत नाही असं सर्वांचं मत इथे मला असं वाटतं असलं पाहिजे. ज्युडिशियरी होली काऊ. आता वाद म्हटले की सगळेच वाद असतात. गाय ही पवित्र आहे की नाही याच्याबद्दल पण वाद आहेत. सुदैवाने असता तो विषय नाहीये. विषय आहे की इज द ज्युडिशियरी होली काऊ. आता या विषयावरती मला अगदी सुरुवातीला स्पष्ट मत मी मांडणार आहे. कारण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की 26 जानेवारी 1950ला भारताची राज्यघटना अंमलात आली आणि त्या घटनेखाली ही न्यायव्यवस्था तयार झालेली आहे. ब्रिटिश काळात पण होती, पण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय, त्या न्यायाधीशांच्या नेमणुकावर सगळं हे भारताच्या घटनेत समाविष्ट केलेलं आहे.
त्यामुळे आजची जी न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था ही भारताच्या राज्यघटनेने निर्माण केलेली न्यायव्यवस्था आहे. आणि मला असं आग्रहपूर्वक सांगायचं आहे इथे आज, माझे ते वैयक्तिक विचार आहेत, चुकीचं असू शकतील, की मला असं वाटतं की संविधानाने किंवा आपल्या घटनेने ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत त्या संस्थांना पवित्र म्हणणं म्हणजे घटनात्मक मूल्यांच्या ते पूर्णपणे विरुद्ध आहे. संविधानाने ज्या ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत त्यांचं काम काय आहे की संविधानातील आदर्शांचा त्याने आदर केला पाहिजे, त्या संविधानाचं पालन केलं पाहिजे, कायद्याचं पालन केलं पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की आपलं संविधान आपण पाहिलं ज्याच्यामध्ये सेक्युलरिझम आहे, त्या घटनेमध्ये पवित्रता या शब्दाला स्थान नाही, हे आपण याची नोंद घेतली पाहिजे. कारण काय आहे की पवित्र म्हटलं की त्याला धार्मिक छटा येतात आणि न्यायव्यवस्था ही एक धर्मनिरपेक्ष संस्था आहे आणि तशी ती असली पाहिजे. आणि मला नेहमी असं वाटतं, आपण 76 वर्ष झाली आता घटनेला, किंवा स्वातंत्र्य 80वा आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. आपल्या देशात होतं असं की तुम्ही जेव्हा एखाद्या संस्थेला पवित्र म्हणायला लागता त्या क्षणी त्या संस्थेच्या प्रमुखपदी जे बसलेले आहेत त्यांची लोक अंधभक्ती करायला लागतात, त्याला साष्टांग नमस्कार घालायला लागतात. हा व्यवस्थेत दोष शिरतो जेव्हा तुम्ही एखाद्या संस्थेला पवित्र म्हणता, तेव्हा मग ती अंधभक्ती सुरू होते. आणि म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये 25 नोव्हेंबर 1949 असं म्हटलं होतं की कुठलीही व्यक्तिपूजा ही आपल्याला ऱ्हासाच्या दिशेने किंवा हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन जाते. आणि म्हणून मला असं प्रामाणिकपणे आपल्याला सांगायचं आहे, माझं असं स्पष्ट मत आहे की घटनेने निर्माण केलेल्या कुठल्याही संस्थेला आपण पवित्र स्थान देऊ नये. आणि असं पवित्र म्हणणं म्हणजे आपल्या पूर्णपणे घटनेची जी आपली फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे, त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे इट इज कम्प्लिटली अगेन्स्ट इथोज ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. कारण शेवटी आपण घटनेमध्ये हेही म्हटलेलं आहे मूलभूत कर्तव्यांमध्ये की वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, सुधारणांची भावना अंगीकारणे हे आपल्या घटनेतच लिहिलेलं आहे कलम 51 मध्ये. म्हणून मला असं वाटतं की न्यायव्यवस्था त्याचा उद्देश जर पाहिला आणि त्याचं घटनेतलं स्थान पाहिलं, समाजातलं त्याचं स्थान पाहिलं, तर मला असं वाटतं की न्यायव्यवस्था अशी एक आदर्श संस्था असायला पाहिजे की ज्यामध्ये कुठल्याही भीतीशिवाय, दडपणाशिवाय, पक्षपाताशिवाय संविधान आणि कायद्याचं रक्षण करेल अशी आपल्याला संस्था पाहिजे, की जी संस्था कायद्याप्रमाणे कठोरपणे काम करेल अशी आदर्श संस्था न्यायव्यवस्था असणं हे आपल्या घटनेचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मला असं वाटतं हा विषय जो आहे तर मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेला कोणी पवित्र म्हणूच नये, तसं म्हणणं म्हणजे घटनेच्या मूलतत्वांशी प्रतारणा होईल. दुसरी गोष्ट मी आज आपल्याला आवर्जून सांगणार आहे की ह्याच्या पुढे मी जे काय बोलणार आहे ते मी न्यायाधीश पदावर असताना मी जाहीरपणे बोललेलो आहे किंवा मी ते माझ्या निकालपत्रात लिहिलेलं आहे. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर न्यायाधीशांना थोडंफार स्वातंत्र्य मिळतं, त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन मी आज काही बोलणार नाहीये. पूर्वी जे बोललेलो आहे तेच आज थोडंसं वेगळ्या शब्दात कदाचित बोलणार आहे, कारण ते मी इंग्रजीमध्ये बोललो असेल ते आज मराठीमधून बोलणार आहे. आणि एक गोष्ट मी सुरुवातीला आपल्याला सांगू इच्छितो, हा मुद्दा आता सुरुवातीला मांडला गेला की न्यायव्यवस्थेवर टीका करावी किंवा करू नये. मला असं नेहमी वाटतं की भारताच्या प्रत्येक नागरिकाला, हे माझ्या एका निकालपत्रात पण लिहिलेलं आहे मी, भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्यायसंस्था जे निकाल देते त्या निकालांवर टीका करायचा मूलभूत अधिकार आहे. फक्त जी टीका करायची ती विधायक टीका असावी. म्हणजे मला नेहमी वाटतं की एखादं निकालपत्र आलं न्यायाधीशाने दिलेलं किंवा न्यायव्यवस्थेतून आलेलं, तर हे निकालपत्र मला आवडलं नाही टीका असू शकत नाही. त्या निकालपत्राचा अभ्यास करून ते निकालपत्र कसं चुकीचं आहे, घटनेच्या विरुद्ध आहे किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे सांगणं ही सनदशीर टीका आहे आणि ती टीका करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. आज आपण अशी प्रवृत्ती पाहतो की 500 पानी 1000 पानाची निकालपत्र येतात, मग त्याचा अभ्यास करायलाच कित्येकदा 2-2, 3-3 महिने लागतात. पण आपले अनेक नागरिक आपल्या मीडियामध्ये किंवा इतरही प्लॅटफॉर्म्सवरती न वाचता त्याच्यावर चर्चा करायला तयार असतात, त्याच्यावर टीका करायला तयार असतात. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला आवर्जून सांगतो की न्याय निर्णयांविरुद्ध म्हणजे निकालांविरुद्ध
विधायक टीका करायचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, पण अधिकार ही विधायक टीका असावी. त्याचं दुसरं एक कारण आहे. ते दुसरं कारण असं आहे की आपण नागरिक म्हणून आपण एखाद्या राज्यकर्त्यांवर टीका केली, एखाद्या राजकारणी माणसावर टीका केली, एखाद्या सनदी अधिकाऱ्यावर किंवा पोलीस अधिकाऱ्यावर टीका केली, त्याला पत्रकार परिषदेत घेऊन ती टीका कशी चुकीची आहे, अनाठायी आहे हे सांगायचं स्वातंत्र्य असतं. ते स्वातंत्र्य न्यायाधीशांना नसतं. आमच्यावर कितीही काही टीका केली तरी आम्ही स्वतःवर जी बंधनं घालून घेतलेली आहेत, तर ती बंधनं अशी आहेत की त्या बंधनामुळे आम्ही आमच्याबद्दलच्या टीकेला उत्तर देत नाही, देऊ नये असा संकेत आहे आणि आजपर्यंत कोणी द्यायचा प्रयत्न केलेला नाही आहे. अजूनही मी निवृत्त जरी झालेलो असलो तरी माझ्यावर जर कोणी टीका केली तर आम्ही उत्तर देत नाही, कारण तो संकेत आहे आमचा. आणि म्हणून जेव्हा आपण न्याय व्यवस्थेच्या निकालांवर जेव्हा टीका करतो, आपल्या नागरिक म्हणून आपल्याला ही जबाबदारी असते की आपण ज्याच्यावर टीका करणार आहोत तर त्या व्यक्तीला त्या टीकेला उत्तर द्यायची संधी नाहीये, त्याचं पण आपण भान ठेवलं पाहिजे. आणि हे भान ठेवून जरूर न्यायव्यवस्थेवर टीका करावी. कारण शेवटी कसं आहे, न्यायव्यवस्था लोकशाहीचा गाभा आहे, लोकशाहीचा भाग आहे. आणि म्हणून नागरिक म्हणून आपल्याला त्या न्यायव्यवस्थेकडनं अपेक्षा करणं हे अगदी रास्त आहे. आणि म्हणून अपेक्षा पूर्ण केल्यानंतर टीका करणं हे पण रास्त आहे. आज मी न्यायव्यवस्थेतले दोष काय आहेत, त्या न्यायव्यवस्था कुठे कमी पडते ह्याचा उहापोह करणार आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.